अनादि अंबिका भगवती बोध परळी घेवनी हाती पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती गोंधळा येऊ जगदंबे मूळ पीठ तू अंबे व्यास वसिष्ठ शुक गोंधळी नाचता ती सोहम मेळी द्वैत भाव विसरुनी बळी खेळती अंबे तुझे गोंधळी मुकुटमणी पुंडलीक 33 कोटी देवनायक गोंधळ घालिती सकौतुक एका जनार्दनी नाचे देख गोंधळा येऊ जगदंबे मूळ पीठ तू अंबे नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी मावली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदंभोज तेजस्वदिक् प्रदेशं विधीन्द्रादिदेवाय सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं मनोजव मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये चले आओ जी पवन कुमार हमारे हरि की रतन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि की रतन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि की रतन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि की रतन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि की रतन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि की रतन ओ चले आओ जी पवन कुमार हमारे हरि की रतन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि की रतन में राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना राम राम जी को लाना लखन जी को लाना सब परिवार हमारे हरि की रतन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि की रतन ओ चले आओ जी पवन कुमार हमारे हरि की रतन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि की रतन में हरि की रतन हरि की रतन ओम नमः ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी
मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचनी अति भावी का एका जनार्दनी तुमचा दास त्याच्याच पूर्वावी विठाल विठाल अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा आज या ठिकाणी स्वर्गवासी सीताराम अण्णा गुजर सामाजिक प्रतिष्ठान बीड तुळजाई नवरात्र महोत्सव आणि त्यानिमित्ताने भव्य दिव्य 3 दिवसीय कीर्तन महोत्सव या ठिकाणी आयोजित केला। समस्त गुजर परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे विनीत आदरणीय श्री राजाभाऊ सीताराम गुजर गुजर डेव्हलपर्स बाळासाहेब भाऊ सीताराम गुजर शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि समस्त कार्यकारी मंडळी सर्वांच्या वतीनं आज 3 दिवसीय कीर्तन महोत्सव या ठिकाणी आयोजित केला आणि त्याच्यातली 3ऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा कीर्तन पुष्प गुंफण्याकरता या ठिकाणी माझ्याकडे आलं माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्त परायण विठ्ठल महाराज वागचौर यांच्या गुरुकृपेने माझे वडील कैलासवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून संत मंडळी वारकरी मंडळी महाराज मंडळी बसलेली तुम्ही सर्व श्रोते मंडळी सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होऊन माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते। मस्तक हे पायावरी वारकरी मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंग कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग इको बेस कमी करा। पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा 3.5 चरणाचा चौकडीचा तुमच्या आमच्या सर्वांच्या परिचयाचा आणि देवी मातेच्या कार्याचं वर्णन करणारा सर्वांच्या परिचयाचा गोड असा अभंग आजच्या या कीर्तन रूपी सेवे करता निवडला। विठाल आपल्या वारकरी संप्रदायात एक म्हण आहे, ज्ञानाचा एका आणि नामाचा तुका। ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या अल्पवयात जे महान कार्य केलं त्यातलं उरलेलं कार्य पूर्ण करण्याकरता त्यांनी भानुदास महाराजांच्या कुळामध्ये नाथ बाबांच्या रूपाने जन्म घेतला। भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान नांदे, गोदावरी तीर। अगदी ह्याच न्यायाने नामदेव महाराजांची शतकोटी अभंगाची अपूर्ण राहिलेली प्रतिज्ञा पूर्ण करण्याकरता त्यांनी जगद्गुरु तुकाराम महाराज या नावाने अवतार घेतला आणि शतकोटी अभंगाची प्रतिज्ञा पूर्ण केली। जगद्गुरु तुकया अवतार नामयाचा आणि संप्रदाय सकाळांचा येथोनिया आणि खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाला तिथून पुढे सुरुवात झाली। पण ज्ञानोबरायांनी जे काही ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव 65 यासारखे महान ग्रंथ निर्माण केले। माऊलींचा अधिकार मोठा असल्यामुळे, माऊलींचं ज्ञान मोठं असल्यामुळे ते ज्ञान सामान्यांच्या गळी उतरणं फार अवघड होतं। आजही आपण विचार जर केला, ज्ञानेश्वरीची एखादी ओवी जर वाचली, अमृतानुभवची चांगदेव 65 एखादी ओवी जर वाचली, सहसा तिचा अर्थ आपल्या डोक्यामध्ये लवकर लक्षात येत नाही, इतकं ते ज्ञानेश्वरीचं ज्ञान अवघड आहे। मग ज्ञानोबाईंनी विचार केला, अरे जगाचा उद्धार करण्याकरता ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ जगाच्या समोर आणला, पण ही जनता सामान्य आणि सामान्य लोकांच्या गळी हे ज्ञान उतरणं फार अवघड आहे। मग हे ज्ञान सामान्यांच्या गळी उतरायचं कसं? म्हणून माझे ज्ञानोबाईंनी नाथ बाबांचा अवतार घेतला आणि नाथ महाराजांच्या रूपाने या कलियुगामध्ये जन्माला आल्यानंतर लोक परमार्थाकडे कशी येतील, लोकांना परमार्थाचं ज्ञान कसं समजेल, हे जगाला दाखवून देण्याकरता माझ्या नाथ बाबांनी आध्यात्मिक वाङ्मयाचा नवीन पायंडा पाडला। त्याच्यामध्ये भारुडे, गवळणी, वैदिन, दरवेशी, जोशी, जात इत्यादी लोकांना आवडणाऱ्या विषयाशी परमार्थ जोडला। नाथ महाराजांनी विचार केला की अरे सामान्य लोकांना आवडेल, रुचेल, पचेल, त्यांच्या भाषेमध्ये त्यांना ज्ञान जर सांगितलं तरच लोक परमार्थाकडे येतील, अन्यथा ती येणार नाही। मग महिला मंडळी परमार्थाकडे आकर्षित कशा होतील? मग स्त्रियांकरता जात नावाचं प्रकरण निर्माण केलं।
ते जातं सगळ्यांना माहितीये. जात्यावरच्या ओव्या म्हटलं की महिलांना खूप आनंद वाटतो. मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्त्रियांकरता जातं निर्माण केलं. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, सासू आणि सासरा विरतो तिसरा, ओव्या गाऊ भ्रतारा तू ये रे बा विठ्ठला, प्रपंच दळण दळिले पीठ म्या भरिले, सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठ्ठला. महिलांकरता जातं निर्माण केलं. जात्यावरच्या ओव्या म्हणता म्हणता त्यांना परमार्थाची आवड लागेल. मग सामान्य लोकांकरता लोक परमार्थाकडे कशी येतील, मग मनोरंजनाच्या माध्यमातून लोक परमार्थाकडे आली पाहिजे. त्याच्याकरता माझ्या नाथबाबांनी भारुड निर्माण केली. नाथबाबांचं एक भारुड प्रसिद्ध आहे बघा. मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई. फाटकेच लुगड्यान तुटकीच चोळी. ती बाई सांगते नवऱ्याच्या संसारामध्ये कसं आहे, फाटकेच लुगड्यान तुटकीच चोळी, फाटकेच लुगड्यान तुटकीच चोळी, त्याला शिवायला दोरा बिना, मला नवरा नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई. जोंधळ्याची भाकर नंबाड्याची भाजी, जोंधळ्याची भाकर नंबाड्याची भाजी, वर त्याला तेलाची धार बिना, मला नवरा नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई. हे प्रमाण फक्त ऐकायचं. प्रमाण दिलंय कोणी? नाथ महाराजांनी. नाथ महाराज स्वतः एक नवरा आहे, पण तरी म्हणतात मला नवरा नको ग बाई. हे कीर्तन महिलांनी फक्त ऐकायचं, आचरणात आणायचं नाही. नाही तर माझं कीर्तन ऐकून तुम्ही मनावं घेतलंच, घरी गेल्यावर जर म्हटल्या मला नवरा नको ग बाई, इथं बसलेल्या सगळ्यांना संन्यास घ्यावा लागेल. तो नवरा म्हणजे कुठला? आपल्या प्रपंचातला आपला खराखुरा नवरा नाही, तर आपल्या देहामध्ये कामरूपी वासनारूपी जो काही नवरा आहे. नाथ बाबा म्हणतात हा नवरा मला नको. हे विषय लोकांना आवडतात आणि या विषयांपर्यंत जर आपण लोकांना पोहोचवलं, लोक परमार्थाकडे येतील. म्हणून आजच्या या अभंगाचे रूपक करून या विश्वाचे आदिबीज दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात भूवैकुंठ पंढरी पाळून परमात्माच आहे. विठाल विठाल. मग नाथ बाबा असं म्हणतात अनादी अंबिका भगवती. अनादी काळापासून ती देवी माता या जगामध्ये आली. अनादी काळ म्हणजे कुठला? अ म्हणजे नाही, ज्याचा अंतही लावू शकत नाही असा काळ. एक प्रश्न खूप निर्माण होतोय, त्या प्रश्नाचं उत्तर अजून कुणाला जमलं नाही, पण तुम्हाला जमलं तर देण्याचा प्रयत्न करा. प्रश्न असा आहे, कोंबडी आधी का अंडा आधी? बोलता येतं ना? पटकन सांगा, कोंबडी आधी का अंडा आधी? कोंबडी आधी. अंडा नसतं तर कोंबडी आली असती? नाही. आणि कोंबडी नसती तर अंडा आलं असतं? दुसरा प्रश्न असा, बी आधी का झाड आधी? त्याचंही उत्तर नाही.
कारण झाड नसतं तर बी आली नसती, आणि बी नसती तर झाड आलं असतं. या प्रश्नाचं उत्तर अजूनपर्यंत चंद्रावर जाणाऱ्या किंवा मंगळावर जाणाऱ्या एकाही अल्पबुद्धीन मानवाला सापडलेलं नाही. पण नाथ महाराज म्हणतात, पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही. चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यात होते काही, अवघे शून्यात होते काही, कान्होबा तेरे पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते पहिले कोठेच नव्हते काही, पहिलं या जगामध्ये काहीच नव्हतं. चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र नाही, सूर्य नाही, तारे नाही, दगड नाही, माती नाही, काहीच नाही. हे सगळं आलं कुठून? त्याचं उत्तर पुढे सांगितलंय. तिथे एक ढाल गज निर्माण झाली, तिने एवढी ख्याती केली, इंद्रादिकास म्हणे बाहुली, अमरपुरी तिची घनकुली, पहिले कोठेच नव्हते काही. तिथं एक ढालगज निर्माण झाली. आता ढालगज हा शब्द स्त्रीलिंग आहे का पुल्लिंग आहे? स्त्रीलिंग आहे. थोडक्यात काय, या जगाची उत्पत्ती एका आदिमाया शक्तीपासून झाली. ती आदिमाया शक्ती या जगामध्ये आली, एका क्षणात तिने या जगाची उत्पत्ती केली. म्हणून संत महात्मे सांगतात, तो भगवंत या जगामध्ये नटला. एकोहम बहुश्याम, तेच हे जग. मग त्या आदिमाया शक्तीला, त्या भगवान परमात्म्याला, जिची आपण 9 दिवस उपासना करणार आहोत, 10 दिवस जिची आपण उपासना करणार आहोत, त्या देवी मातेला तुम्हाला मला प्रत्येकाला शरण जायचे. तिला जर शरण गेला तरच तुमचा माझा उद्धार होणार आहे. काही काही लोकांना संत महात्मे सांगतात, देवाला शरण जा, म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. तरीही लोक देवाचं चिंतन करायला तयार होत नाही. संतांनी जो मार्ग सांगितलाय त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करा. काही काही लोक ना जेवणामध्ये कधीच कुणाचं ऐकत नाही. बघा, एका गावात एक सासूबाई सकाळी सकाळी देवपूजा करत होती आणि तिची सुनबाई तिकडे स्वयंपाक करत होती. आता सासूबाईची देवपूजा करून झाली. देवपूजा करून झाल्यानंतर देवहाऱ्यामध्ये वाजवतात, तिला काय म्हणतात? घंटी. त्यांचा देवहारा मोठा असल्यामुळे त्यांच्या देवहाऱ्यात घंटी नव्हती, तर चांगला मोठा घंटाच होता. आता सासूबाईची देवपूजा करून झाली. सासूबाई घरात तिकडे तिकडे घंटा शोधू लागली, तिला घंटा काही मिळेना. तिने आवाज दिला, सुनबाई देवाऱ्यातला घंटा कुठे बघितला का? थांबा म्हटली आत्याबाई, 2च मिनिटात आले. ती सुनबाई पळत पळत आली, सासूच्या हातात घंटा दिला. सासूने घंटा हातामध्ये घेतलं, बघते तर काय, घंटा बर्फासारखा थंडगार पडलेला. सासू म्हणते, सुनबाई अगं घंटा कुठे ठेवला होता? म्हटली आत्याबाई, अहो सकाळपासून फ्रीज मध्ये होता. अगं घंट्याची जागा देवघरात त्याच का फ्रीज मध्ये? ग बसा म्हटली आत्याबाई, तुम्हाला काही कळत नाही आणि मध्ये मध्ये तोंड घातल्याशिवाय राहत नाही. ती म्हटली, कसं आहे ना सासूबाई, मी सकाळी सकाळी उठले, मला एक नवीन भाजी करायची होती. त्या भाजीची रेसिपी मी युट्यूबला बघत होते आणि त्या भाजी करणाऱ्या माणसाने असं सांगितलंय, कांदा लसूणची पेस्ट करा आणि 1 घंटा फ्रीज मध्ये ठेवा. म्हणून कांदा लसणाच्या बरोबर घंटा सुद्धा ठेवला. तिला काही त्या घंट्याला फोडणी द्यायची होती, पण तिला माहिती नव्हतं हिंदीतून तासाला घंटा म्हणतात. म्हणजे काही काही लोकांना जीवनामध्ये काही कळत नाही, पण ते कोणाचं ऐकत नाही. पण उलट म्हणा, मला जे येतं ते खूप कमी येतं. माझ्यापेक्षा कितीतरी हुशार माणसं या जगामध्ये आहे. त्या दिवशी या जगामध्ये तुम्ही प्रगती केल्याशिवाय राहणार नाही. कारण जीवनामध्ये, तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये जिभेवर सरस्वती हवी, अवदसा नको. काही काही लोक म्हणतात, मला बायको निव्वळ अवदसा मिळाली.
म्हणतात की नाही? म्हणून जिभेवर अवदसा नको. सध्या शारदीय नवरात्र महोत्सव चालू आहे, म्हणून त्या अंबा मातेला आपण विनंती करूया. ये हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून, हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून. तिला सुद्धा आपल्याला पाचारण करायचंय. कारण का, सध्या तिचा उत्सव चालू आहे. सरस्वती माता जीवनामध्ये फार महत्वाची आहे. आपल्या जिभेवर सरस्वती आहे तरच आपण गोड बोलू शकतो. आणि अवदसा जर असेल, म्हणून माणसाने नेहमी गोड बोलावं. माऊली म्हणते, साचा आणि मवाळ मी तुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. प्रत्येक माणसाचं गोड असावं, अमृतासारखं गोड असावं. प्रत्येक माणसाने चांगलं बोलावं. संत महात्मे तुम्हाला मला सांगतात का, त्या हे देवी माते, तू तुझ्या 9 अवतारातल्या अवतारावरून तू तुझे मूळ रूप बदललीस आणि तू तुझ्या भक्तासमोर एका स्त्री रूपाने आलीस. ही स्त्री दुसरी तिसरी कोणी नसून पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर उभी असलेली माझी विठाईच अनादी काळापासून भगवतीच्या रूपाने या जगामध्ये प्रगट झाली. अभंगाचे अनादी अंबिका भगवते Amen.
अनाद्यंबिका भगवती बोध परडी हेवणी हाती. नाथ बाबा म्हणतात अनादी काळापासून ती देवी माता या जगामध्ये आली. मग ती आली ती कशा करता, अनादी काळापासून आली ती कशा करता, तिला यावं का लागलं, तर त्याच्याबद्दल एक सुंदर उदाहरण तुम्हाला सांगते. एकदा एका राक्षसानं भगवान महादेवांची खूप तपश्चर्या केली. भगवान महादेव त्याला प्रसन्न झाले. तो भगवान महादेवांचा लाडका भक्त होता. भगवान महादेव सांगतील ते तो काम करायचा. नवे नवे सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे भगवान महादेवांना सकाळी उठलं, स्नान संध्या झाली का कपाळाला लावण्याकरता भस्म लागायचा. भस्म हे भगवान महादेवांचं आवडते. भस्म उठी रुंड माळा. मग तो एक काम करायचा. भगवान महादेवांना रोज ताजं ताजं भस्म आणून द्यायचा. एक दिवस झाला, 2 दिवस झाले, या विश्वामध्ये कुणीच माणूस मरत नव्हता. तो राक्षस भगवान महादेवांच्या जवळ गेला आणि सांगितलं, महादेवा, रोज हजारोने लोक मरतात, तो पण 2 दिवस झाले या विश्वात कुणीच माणूस मरत नाहीये. तुम्हाला ताजं भस्म लागतं. माणूस जर मेला नाही तर भस्म आणायचं कुठून. भगवान महादेवांनी त्याला सांगितलं, मला रोज ताजं भस्म लागतं. ज्या दिवशी या विश्वामध्ये कुणीच माणूस मरणार नाही त्या दिवशी जंगलामध्ये जायचं. जंगलात जो माणूस दिसेल त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा, त्याचा भस्म करायचा आणि त्याचं भस्म तू माझ्याकरता आणायचं. भगवान महादेवांनी त्याला वरदान दिलं, तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील त्याचा भस्म होणार. भगवान महादेव म्हणजे अतिशय भोळं दैवत. त्याला ती शक्ती प्राप्त झाल्यानंतर तो ज्याच्या डोक्यावर हात ठेवील त्याचा भस्म व्हायचा. म्हणून भगवान महादेवांनी त्याचं नाव भस्मासूर नावाचा राक्षस ठेवलं. तो उन्मत्त झाला. त्याने विचार केला, रस्त्यानं कुणीही माणूस आला त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा आणि त्याला मारून टाकायचा. त्याला वाटलं की अरे, या जगामध्ये मला कुणापासूनच भीती नाहीये. मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवील त्याचा भस्म होणार. कुणापासूनच मला भीती नाही. मी अजरामर राहणार आहे. पण एकाच माणसापासून भीती आहे, ते म्हणजे भगवान महादेव. ते कधीही माझ्या डोक्यावर हात ठेवू शकतात आणि मला मारू शकतात. त्यापेक्षा आपण असं करायचं, जगामध्ये कुणापासूनच भीती नाही ना, एका महादेवांपासून भीती आहे ना, मग मला शक्ती प्राप्त झाली. महादेवाच्या डोक्यावर हात ठेवायचा आणि महादेवालाच भस्म करायचं. लक्षात आलं का? त्याला म्हणतात उपकार्यावर अपकार. ज्ञानेश्वरीत त्याचं वर्णन आले. जेथील या कृपे लागी वरू तेथे जी होय व्याभिचारू. मी काय भस्मासुरू अर्जुन म्हणे. अर्जुन म्हटला, देवा, अरे माझ्या काका चुलत्यांना मला मारायला तुला काय मी भस्मासूर वाटलो? ज्यांनी उपकार केला त्याला मारायला सांगतो. ज्यानं वर दिला त्याच्या डोक्यावर हात ठेवण्याकरता त्या झाला. ठरवलं भगवान महादेवांना मारायचं. तो भस्मासूर नावाचा राक्षस कैलास लोकात गेला. थरथरा कापत होता. त्याचे ओठ थरथरा कापत होते. डोळ्यातून आग उकत होती. आणि भगवान महादेवांना बघितल्या बरोबर भगवान महादेवांच्या लक्षात आलं, 100% हा मला मारण्याकरता आलाय. भगवान महादेवही भयभीत झाले, कारण वरदान त्यांनी दिलं होतं. महादेवांच्या डोक्यावर हात ठेवला असता भस्म झाला असता. भगवान महादेवांनी आपला जीव वाचवण्याकरता भगवान महादेव पळत सुटले. पळत पळत ब्रह्मलोकात गेले. ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवा मला वाचवा. ब्रह्मदेवाने सांगितलं, महादेवा, वरदान देताना जरा राक्षसाचा विचार करायचा होता. वरदान तुम्ही दिलंय, मी तुम्हाला न्याय देऊ शकत नाही, पुढे जा. भगवान महादेव भयभीत झाले. पळत पळत वैकुंठ लोकात गेले. भगवान विष्णूंना घडलेला प्रकार सांगितला. भगवान विष्णूने सांगितलं, महादेवा घाबरू नका, मी तुम्हाला वाचवतो. अभय दिलं. भगवान महादेव बाजूला झाले. भगवान विष्णू आले. भगवान विष्णूने लांबूनच येताना बघितलं, अरे हा राक्षस अतिशय क्रोधायमान झालाय, त्याला थांबवायचंय, महादेवांना वाचवायचंय. आता पुरुषाच्या देवाच्या रूपामध्ये शक्य नाही. आता मला फक्त स्त्रीच व्हावं लागेल, कारण पूर्वीच्या काळचे राक्षस कुणालाच थांबत नव्हते. स्त्रिया बघितल्या की आपोआप शांत व्हायचे. आता याला शांत करायचं, याला थांबवायचे, आता मला स्त्री व्हावं लागेल. माझ्या भगवान विष्णूने सुंदर असं मोहिनीचं रूप धारण केलं. ती विष्णू रूपी मोहिनी त्या भस्मासूर नावाच्या राक्षसाच्या रस्त्यामध्ये येऊन थांबली. ज्या वेळेला तो भस्मासूर नावाचा राक्षस आला, इतकी सुंदर स्त्री त्यानं बघितली आणि त्यानं विचार केला, महादेवाच्या पाठीमागे पळण्यापेक्षा हिच्या पाठीमागे गेलो तर बायको होईल माझी. भगवान महादेवांच्या पाठीमागे पळायचं सोडलं आणि त्या विष्णू रूपी मोहिनीच्या पाठीमागे तो राक्षस पळू लागला.
ती मोहिनी पळत पळत स्वर्ग लोकातून खाली मृत्यू लोकामध्ये एका घनदाट जंगलामध्ये येऊन थांबली. तो राक्षसही तिच्या जवळ आला. जवळ येताच तिने आपले दोन्ही हात जोडले आणि सांगितलं, राक्षसा मला मारू नको, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. लग्न करायला तयार आहे शब्द ऐकल्या बरोबर तो राक्षस शांत झाला. त्याला सांगितलं, तिथेच थांब, मी तुझ्याशी लग्न करते, पण आमचा एक खानदानी लोकाचा रसा आहे नवरीकडचा. लग्न झाल्यानंतर नवरी जसं नाचेल ना तसं नवरदेवानी 5 वेळा नाचून दाखवायचं. किती वेळा? 5 वेळा. तू माझ्यासारखं नाचला का मी तुझी बायको. त्याने सांगितलं, अगं लग्न करते ना तुझ्यासारखं, 5 काय 100 वेळा नाचतो. नाच म्हटले. विष्णुरूपी मोहिनी नाचू लागली. तिच्या पाठीमागे भस्मासूर नावाचा राक्षस नाचू लागला. आता विचार करा, सगळ्या जगाला ज्याने नाचायला शिकवलंय तो जगाचा बाप किती सुंदर नाचत असेल हो. त्याच्या नाचण्याने जंगलातील पशु पक्षी रोलू लागले. विमानांची दाटी, पुष्पांचा वर्षाव, स्वर्गीय हुणी देव करिता ती. स्वर्गातले देव आनंदाने पुष्पवृष्टी करत होते. सगळेजण आनंदाने तो सोहळा बघत होते. आणि जेव्हा विष्णू रूपी मोहिनीच्या लक्षात आलं की अरे हा राक्षस आता नाचण्यामध्ये पूर्णपणे दंग झालेला आहे, आता याला मारायची हीच संधी आहे, म्हणून त्या विष्णू रूपी मोहिनीने काय केलं, नाचता नाचता नृत्याचा प्रकार म्हणून आपला स्वतःचा हात कमरेवर नेला. त्यानं कमरेवर नेला, नंतर तिनं खांद्यावर नेला, त्यानंही खांद्यावर नेला, आणि नंतर तिनं नृत्याचा प्रकार म्हणून नाचता नाचता आपला स्वतःचा हात डोक्यावर नेला. डोक्यावर हात ठेवल्याबरोबर भस्मासुराने देखील नाचता नाचता आपला स्वतःचा हात डोक्यावर ठेवल्याबरोबर भस्मासुराचा काय झाला. मग त्याला मारण्याकरता तिला युद्ध करावं लागलं का. देव असता तर कदाचित युद्ध करावं लागलं असतं, पण स्त्रीच्या रूपाने काली अनादि निर्गुण प्रगटली भवानी. कशाला प्रगटली हो. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. कशाला. मोह महिषासुर मर्दना लागुनी. महिषासूर भस्मासूर या राक्षसांचा नायनाट करण्याकरता या जगामध्ये ती आली. म्हणून संत महात्मे म्हणतात, नाथ बाबा म्हणतात, अनादि अंबिका भगवती बोध परडी घेवणी हाती. कशाला. पोत ज्ञानाचा पाजळती. ज्ञानाचा उजेड देण्याकरता ती जगामध्ये आली. उदो उदो भक्त नाचती. भक्त आनंदाने तिच्या भजनामध्ये दंग होऊन जातात. म्हणून जोपर्यंत भगवान परमात्म्याने तुम्हाला मला आयुष्य दिले तोपर्यंत त्याचं चिंतन करून प्रत्येकाने आपला उद्धार करून घ्या. कितीही लोकांना सांगितलं देवाचं चिंतन करा, गळ्यामध्ये माळा घाला, आळंदी पंढरपूरच्या वाऱ्या करा, लोक ऐकायला तयार होत नाही. पण संतांनी सांगितलेलं जर ऐकलं नाही तर काय होतं ऐका. एक सुंदर उदाहरण सांगते, प्रत्येकाच्या जीवनात काम येईल असं. एका जंगलामध्ये एका झाडावर एक माकड आणि माकडीन 2 जण राहत होते.
लक्ष आहे ना तुमचं? कोण राहत होते? माकडानी कुठं राहत होते? झाडावर. बर, दोघ जण झाडावर राहत होते. दोघांना नवरा बायकोच्या छान गप्पा चालल्या होत्या. गप्पा चालू असताना ती माकडीन त्या माकडाला म्हणते, तेवढ्यात त्या विहिरीतून आकाशवाणी झाली, जो कोणी प्राणी या विहिरीमध्ये उडी मारेल त्याला सुंदर अशा मनुष्य देह प्राप्त होईल, आणि जो कोणी मनुष्य या विहिरीमध्ये उडी मारेल त्याला प्राण्याचा शरीर प्राप्त होईल. अगं दोघा नवरा बायकोच्या गप्पा चालू होत्या. विहिरीतून आकाशवाणी झाली. ती माकडीन थोडीशी भावनिक होती, परमार्थिक होती. ती त्या माकडाला म्हणते, काय हो, मारायची का उडी? तो म्हटला, कशाला? अगं मनुष्य जन्म मिळतोय, मनुष्य जन्म मिळतोय. तो म्हटला, कशाला पाहिजे तुला मनुष्य जन्म? ती म्हटली, अहो मनुष्य जन्म मिळणं तेवढं सोपं नाहीये. एक एक योनी, कोटी कोटी फेरा, सगळं काही या जगामध्ये मिळतं. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही, येतात सर्व पुनर्लभ्य, न शरीर पुनः पुनः. सगळं काही परत परत मिळेल, पण नरदेह पुन्हा पुन्हा. नरदेह दुर्लभ बरोबर आहे, पण दृष्टांत चालू होता. काय? त्या माकडीने सांगितलं, अहो मनुष्य जन्म सहसा मिळत नाही, चला म्हटले मारू उडी. त्याने सांगितलं, तू एवढा आग्रह करते ना, आपण विहिरीमध्ये उडी मारायची, पण मारायची पण दोघांनी, नाहीतर मी मारायचं उडीन तू राहायची बसून, असं नको व्हायला. तिने सांगितलं, तेवढा विश्वास नाही का? पाहिजे तर तुम्ही माझा हात पकडा. 1 2 3 म्हटलं की आपण दोघं पण उडी मारू, चालेल म्हटले. त्यांनी एकमेकांचा पॅका असा हात पकडला. ते माकड म्हटलं 1 2 3, 3 म्हटल्याबरोबर दोघांनी विहिरीत उडी मारली, आणि उड्या मारल्या बरोबर माकडाचा झाला सुंदर पुरुष, आणि त्या माकडींची झाली सुंदर स्त्री. दोघ जण विहिरीच्या वरती आले, एकमेकांकडे बघितलं. ती त्याला म्हणते, तुम्ही सुंदर दिसताय. तो तिला म्हणते, तू फार छान दिसते. ती म्हटली, आता आपलं वर्णन बस झालं, मनुष्य जन्म प्राप्त झालाय, कुठेतरी जाऊया, एखादा गुरु करूया, छान गळ्यामध्ये माळ घालूया, आळंदी पंढरपूरचे वारी कीर्तन काय भजन काय पटापट सगळं करून नरदेहाचं सार्थक करून घेऊया. तो म्हटला, अगं माणसाचा जन्म मिळाला ठीक आहे, पण ते माळीचं कीर्तनाचं भजनाचं मला सांगू नको, माझं खाऊन पिऊन बरं आहे. कोण म्हटलं? ते माकडी. ती माकडीन म्हटली, ऐका, गळ्यामध्ये माळ घालला, कशाला आयुष्य खर्च करताय? आजही बायका आपल्या माकडांना सांगतात सुधरा, पण माकडं सुधारायला तयार होत. माकडांबद्दल सांगते बरं, माणसाबद्दल नाही गैरसमज करू नका. अनेक जणी सांगतात, पण ते माकडं नंतर द्या, नंतर दृष्टांत चालू. ते ऐकायलाच तयार नाही. तो म्हटला, तू मला माळ घालायचा आग्रह जर करत असेल ना, मला हा माणसाचा जन्म नको, माझं माकडाचं बरे. ती म्हटली, ऐका ऐका, अहो ऐका. त्यानं ऐकलंच नाही. त्यानं जी परत विहिरीमध्ये उडी मारली, उडी मारल्याबरोबर माणसाचं झालं परत माकड. आता माकड झालं आणि ते परत वरती आला. आता विचार करा, ती सुंदर स्त्री आणि तिचा नवरा बाजूला माकड, तो कसा दिसत असेल जोडा? कसा दिसत असेल? तेवढ्यात तिथल्या प्रजेचा राजा फिरण्याकरता आला. राजा फिरण्याकरता आला आणि त्यानं ती सुंदर स्त्री बघितली. आता सुंदर स्त्री त्यानं जंगलामध्ये एकटे बघितल्यानंतर त्यानं त्या स्त्रीचा हात धरला आणि तिला आपल्या राज्याकडे घेऊन चालला. आणि ते पाठीमागं ते माकड रडत होतं, तोंड जोडत होतं, म्हणत होतं, माझी बायको, माझी बायको, माझी बायको. आता माकडानं किती सांगितले ही माझी बायको आहे, मग माकडाला ती सुंदर बायको मिळेल. म्हणून लक्षात ठेवा, आत्ताच्या काळामध्ये माकडांना बायका मिळत. लक्षात आलं? आत्ताच्या काळामध्ये माकडांना बायका मिळत
नाही. मग संत महात्मे तुम्हाला जर विनंती करताय बाबांनो देवाचं चिंतन करा, भजन करा, एवढं सांगून जर ऐकत नसाल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल सरद शिवनी बा काळ बांधून नेईल, सरद शिवनी बा सरद शिवनी बा काळ बांधून नेईल, सरद शिवनी बा आमचे काय माझा येईल, एका जनार्दनी आमचे काय माझा येईल, पिंगळा 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 महाद्वारी बोले बोलत देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोले बोलत देखा पिंगळा महाद्वारी. आमचे काय माझा येईल, एका जनार्दनी आमचे काय माझा येईल, पिंगळा 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 महाद्वारी बोले 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 पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोले 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 पिंगळा महाद्वारी. प्रत्येकाने टाळी वाजवा, तुळजाई नगर प्रत्येकाने टाळी वाजवा, आपल्या गरजेचं सार्थक करून घ्या. गुळा गुळा वाजते टाळ, धन धन नादर साळ, गुळा वाजती टाळ, धन धन नादर साळ, गुळा गुळा वाजते टाळ, धन धन नादर साळ, गुळा वाजती टाळ, धन धन नादर साळ. निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव, निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव, शकून 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 सागावया आली माई माझे नाव, शकून सागावया आली माई माझे नाव, शकून सागावया आले माई माझे नाव, शकून सागावया आले माई माझे नाव. अहमवाक्या सुहमवाक्या प्रेम नगरावारी, सावध होणी भजनी लागा देवकरा प्रेमारी, माझा मल्हारीची वारी मल्हारी, माझा मल्हारीची वारी मल्हारीची वारी, मल्हारीची वारी मल्हारीची वारी, मल्हारीची वारी मल्हारीची वारी. करोनी उचित हो, करोनी उचित प्रेम घाली हृदया, दान मागायाच आलो दान मागायाच, दान मागायाच आलो दान मागायाच, दान मागायास आले, दान मागायास, दान मागायास आले, दान मागायास. शेजारणीनं या शेजारणीनं या शेजारणीनं बघ नाही केलं बया, मला पंढरीला नेलं ग 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 बया. वा वा. हे सगळ्याचा अर्थ एकच आहे. नाथ बाबा म्हणतात तुम्हाला सांगून जर तुम्ही देवाचं चिंतन नाही केलं तर तुमची फजिती त्या माकडासारखीच. हे जरी नाही काल मग दुसरा येईल, सरती शिवते बा काळ बांधून नेईल, एका जनार्दनी आमचे काय माझा येईल, पिंगळा 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 महाद्वारी बोले बोलत देखा